नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमची कुणबी नोंद असणे गरजेचे आहे. भरपूर जणांना प्रश्न पडतो, आपली कुणबी नोंद कुठे शोधावी, कशी पाहावी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्न सोडवणार आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची कुणबी नोंद कशी तपासायची हे शिकवणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सरकारने कुणबी नोंद शोधण्याचे काम सुरू केले आहे आणि सर्व नोंदी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून त्या सहज डाउनलोड करून पाहू शकता. चला तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो कुणबी नोंद कशी बघायची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chrome ओपन करायचं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कुणबी नोंदी पुणे. त्यानंतर म्हणजेच कुणबी नोंदी टाकून त्यापुढे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. समजा तुम्ही पुणे जिल्ह्यात राहताय तर कुणबी नोंदी पुणे तुम्ही असं टाकणार आहे. त्यानंतर कुणबी मराठा रेकॉर्ड डिस्ट्रिक्ट पुणे गव्हर्मेंट अशा प्रकारचे तुम्हाला एक वेबसाईट दिसेल. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही कुणबी नोंदी त्यापुढे तुमचा जिल्हा टाकणार आहे. जिल्हा टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर कुणबी मराठा रेकॉर्ड्स अशा प्रकारे सर्व दिसणार आहेत. तर यामध्ये तुम्ही तुमचा जो काही जिल्हा आहे, जो काही तालुका आहे, तो इथून तुम्हाला एकदा सिलेक्ट करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होण्यासाठी पॉपअप येईल. त्यावरती एकदा ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे असे फोल्डर दिसतील. या फोल्डरमध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. समजा तुमच्या गावाचं नाव इथे दिसत आहे तर त्यावरती तुम्ही क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला गाव नमुना यादी असं दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे PDF दिसतील. तर तुम्हाला एक एक करून सर्व PDF जे आहे ते चेक करावे लागणार आहे. तर इथे आपण पहिलं PDF जे आहे ते ओपन करूया. त्यावरती क्लिक केल्यानंतर PDF जे आहे ते लोड होईल आणि ओपन होईल. तुम्ही इथे पाहू शकता की इथे मोडी लिपीमध्ये सर्व याद्या ज्या आहेत ते दिलेल्या आहेत आणि याचं ट्रान्सलेशन खाली मराठीमध्ये देखील करून देण्यात आलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते वाचता येईल आणि यामध्ये आपलं किंवा आपल्या पूर्वजांचं नाव आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता गावाचं नाव दिलेलं आहे, कोणत्या सालीचा हा पुरावा आहे. तर हे सर्व आणि यामध्ये कोणाकोणाचे नाव आहेत, कुणबी नोंदी कोणाकोणाच्या आहेत हे सर्व इथे दिलेलं आहे. ते यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की आपले नाव किंवा आपल्या पूर्वजांचं नाव यामध्ये आहे का, आणि जर असेल तर हे इथून तुम्हाला डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन आहे. या डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही PDF तुमच्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, PC डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ही ओपन करून बघू शकता, वाचू शकता आणि तुमचं नाव यामध्ये जर दिसत असेल तर ही तुम्ही घेऊन सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची पुढील जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.